मुली काय गाराणं मागायचं आहे तर माग. घातलं की मनातल्या मनात. ठीक आहे, चांगला नवरा मिळू दे. हवालदार साहेब, नवस फेडायला आला होता? नवसाला पावणारी देवी, माझ्या आईला बरं करून तुम्ही माझ्यावर लय उपकार केलेत. आता खरोखरीचीच पत्नी बनून तुम्हाला आयुष्यभराची साथ दिली तर? नाही बाई, बाई हे कसं शक्य आहे बाई? बाई तुम्ही एक असामान्य कलावंत आहात आणि मी एक साधा शिपाई गडी आहे. तो साधा शिपाई गडीच माझा जन्माचा सवंगडी व्हावा म्हणूनच मी गाराणं घातलंय. नाही बाई, तुम्ही कशाला उगाच तो धोका पत्करताय? बाई मला मंगळ आहे आणि तुम्हाला ठाऊकच आहे बाई की जिच्याशी माझं लग्न ठरलं होतं तिच्या गळ्यात वरमाला घालायच्या अगोदरच मृत्यूनं पाश घातला. पण माझ्या बाबतीत अगदी उलटच झालं नाही. तुमची नुसती गाठ पडली आणि माझी मरणगाठ सुटली. पण बाई मी हा धोका पत्करायला तयार नाहीये. समजले मी. चिखल्यातल्या कमळाला तुम्ही बाहेर का काढणार? तुमच्या इब्रतीच्या शालीवर डाग पडतील नाही? काय बाई बोलताय तुम्ही? असा गैरसमज करून घेऊ नका बाई तुम्ही. बाई अहो, गालीच्यावर चालायची सवय असलेल्या तुमच्या मऊ पावलांना माझ्या घरची ओबड दोबड फरशी कशी चालेल बाई? पण माझ्या पायातल्या घुंगराची बोचणी इतकी भयानक आहे की त्यापेक्षा त्या फरशीची टोचणी मला अगदी सुखद वाटेल. अशोक, किती त्रास घेतीस ग माझ्यासाठी? तुम्हीच म्हणता नाही की आपलं नातं सासू सुनेचं नाही मायलेकीचं आहे म्हणून. तू म्हणतेस ते खरं आहे. तुझ्याकडे पाहिलं ना की जीवाला किती बरं वाटतं म्हणून सांगू. न सांगता सवरता तू माझ्यासाठी एवढं करतेस. पण आता मी मात्र तुझ्यासाठी एक गोष्ट करणार आहे. ती कोणती आई? तुमच्या लग्नात अशोकला तुझं नावच बदलायला सांगणार आहे. समजलं? का तुम्हाला सुद्धा हे नाव नाही आवडत? नाही, ते आवडतं, पण त्या परीस रमा हे नाव मला जास्त आवडतं. का ग, काय झालं? कुठे काय? पण आई, तुम्हाला रमा हे नाव का आवडलं? कारण माझ्या होणाऱ्या सुनेचं म्हणजे तुझं नाव रमा आहे म्हणून. म्हणजे आई तुम्ही? वय पोरी, मी आता बरी झाले. रमा आणि सुधा यातला फरक मला कळायला लागलाय. आई, आता म्हणजे एकच इच्छा आहे, अजूनपर्यंत जे नाटक करत होतीस ते प्रत्यक्षात आण. पोरी, माझा अशोक लय गुणाचा आहे, पण भोळा आहे, भाबडा आहे. तू त्याची बायको झालीस तर आणखी काय हवंय मला? ऐकशील माझं? आई, हे पाय आणले तुम्ही माझ्यावर. त्याला तूच कारणीभूत आहेस. नाही, मी बी आहे म्हणा, म्हणजे आपल्या दोघांच्या बी हातून चूक झालीच म्हणा. आता चूक तरी कशी म्हणणार, म्हणजे आता आपण एकमेकावर प्रेम करतो नाही का? मी काय म्हणतो, जे झालं ते झालं, पण त्याची सजा या लहान पोरानं का म्हणून भोगायची सांग की मला. फक्त 2 महिने कळ काय. 2 महिने? 2 महिने? माझ्याशिवाय कसा राहील? आणि मी तरी कशी जगू याच्याशिवाय? माझा विचार केला, अगं मी तरी कसा जगू सांग की एवढ्या जीवासाठी. मी काय म्हणतो, सरला तिची नीट काळजी केली. अगं ही सरला माझी सख्खी आत्ते बहीण आहे. तुला बहिणी सारखीच की ग. माय मरो आणि माझी मावशी जगो असं जे उगीच म्हणतो का ग? मी काय म्हणतो, अगं सगळं त्याच्यासाठी चाललंय ग. दे त्याला, दे माझी शहाणी बाई ग, त्याच्या चांगल्यासाठी चाललंय ग. दे ग बाळाला, दे. सरला नीट लक्ष दे बरं का बाळाकडे.
त्याला काय बी कमी पडता का नको ग नको. आता इथं थांबलीस आणखी का नाही की तुला मोहात पडशील बाळा. मला पण मोहात पडायला बघायचं. मला बाळाची लय आठवण येते. हॅलो बरं का माझे ते ललू नकोतले बाला ललू नको ये. आईला पहिल्यांदा सांगितलं होतं पाड म्हणून भवानीला, काय ऐकलं नाही. काय हरकत नाही, ही सांगतो सगळा ही ब्याद उपटली आहे माझ्या राजकीय कारकिर्दीला डाग लावण्यासाठी. हा डाग तू कायमचा पुसून टाकायचास, कळलं. हे 10,000 रुपये आहेत, तेव्हा तू काम करते अगदी बिंबोबा, कळलं. म्हणजे आरतीपेक्षा तुमचं टायपिंग बिनचूक डोळ्यात भरण्याजोग आहे. काय बोलताय तो तुमची बाबा. आम्हाला काळजी कसली होती म्हटलं, आरती नंतर आम्हाला कसली टायपिंग मिळते कोणाच ठाऊक. खरं सांगायचं तर तुम्हीच टायपिंग म्हणजे टायपिंग काय बाई दिसती. तुम्ही तुम्ही या. ऑपरेशन व्यवस्थित झालं ना. अगदी बिनबोभाट. झकास. हे बघा, आरतीला तुमच्या घरी घेऊन जाऊया. तिच्याशी काय बोलायचं ते मी बोलतो, तुम्ही फक्त माझ्या होला हो करायचं. चालेल. नाही नाही नाही, का मला वेळीच कळलं नाही. मी माझ्या बाळाचं शेवटचं दर्शन तरी घेतलं असतं. माझा बाळ काय ग, तुला बघवलं नसतं. त्यावेळेनं त्या गोचेर माझ्या जीवाची काय हाल झाली तुला काय, तुला सहन झालं नसतं. परस्पर मी बाळाच्या अंत्यविधी उरकून घेतला. आधीच बाळाला हरवून बसलोय मी. त्यात तुला नाही नाही नाही, तुझ्याशिवाय येणार आरती मी, तुझ्याशिवाय येणार. अरे परमेश्वरा, कुठल्या बापावर अशी पाळी आणू नकोस रे बाबा, अशी पाळी आणू नको. उलट्या काळजाच्या बापूने तुला फसवलं आणि मी बापूला. तुला ती भयानक बातमी देण्याच्या 2 दिवस आधी मी त्या निष्पाप शिवाला घेऊन रेल्वे स्टेशनवर गेले आणि त्या बाळाला मी रेल्वे बोगीत ठेवले आणि हवालदार शिंदे त्याला घेऊन जाताना मी पाहिलं आणि मीही त्यांच्या पाठोपाठ गेले. आरती